ला 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 ला, क्योंकि सेक्शंस के भी रूप बदलते हैं, नए नए कॉन्सेप्ट्स भी आते हैं, एक लिमिट जाती है दूसरी आती है, बनती कहानी नई, अब ये एक्ट जानना जरूरी, अब ये एक्ट जानना है जरूरी. नमस्कार मंडळी, काय मजेत ना? आज जरा मजा आली असेल बहुतेक. काय मी ह्या अशी मजेशीर गोष्टी जे तुम्हाला क्योंकि सास भी कभी बहुतीचं जे काय केलं आज मज्जा, ती पूर्वी तर खूप करायचो. बट मध्यंतरी थोडं काय माहिती काय कुठल्या एक ना दुसऱ्या कारणाने नुसते व्हिडिओज करत गेले आणि आजच माझ्या टीम बरोबर आम्ही चर्चा करत होतो की काहीतरी असं जरा मस्ती परत करायला सुरुवात केली पाहिजे. हा नवीन प्रयत्न जो खरा तर जुनाच आहे पण खूप दिवसांनी केलेला प्रयत्न कसा वाटला आणि किती जणांनी क्योंकि सास भी कभी बहुती त्या काळात लाईव्ह बघितलेलं आहे हे कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. फक्त यास असं लिहिलं तरी चालेल. मला आठवतंय मी 10वीत असताना ही सिरियल लागायची टीव्हीवर. सो मी तर अगदी भयंकर मनोभावे ही सिरियल बघितलेली आहे. बट असो, आजचा टॉपिक कशावरती आहे तर रिश्तो के भी रूप बदलते हैं तसं ऍक्ट के भी रूप बदलते हैं. 1961 सालचा इन्कम टॅक्स ऍक्ट फायनली 2025 मध्ये बदलून आलेला आहे. तर या ऍक्ट मधले काय काय चेंजेस सर्वसामान्य लोकांना, तुम्हाला आम्हाला, जे कुठं जॉब करतायत, ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, काही शेअर्समध्ये ट्रेडिंग करतायत, अशा सर्व लोकांसाठी काही महत्त्वाच्या घडामोडी काय आहेत हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकून घेणार आहोत. अखंड ऍक्ट काय मी तुम्हाला सांगणार नाही, त्यातल्या काही सर्वात 7 महत्त्वाच्या गोष्टी ज्या मला वाटतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा मनापासून प्रयत्न आहे. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सगळ्यात पहिला मुद्दा जो बदलला आहे, ऍक्टच बदलला. इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 जो होता तो आता इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 झाला. ओके, ऍप्लिकेबल कधीपासून होणार आहे? हा 1 एप्रिल 2026 पासून हा ऍप्लिकेबल होणार आहे म्हणण्यापेक्षा जस्ट झाला असं आपण म्हणूयात. जुन्या ऍक्टमध्ये 800 पेक्षा जास्ती सेक्शन्स होते, नवीन ऍक्टमध्ये 500 पेक्षा जास्ती सेक्शन्स आहेत. जुन्या ऍक्टमध्ये 47 चॅप्टर्स होते, नवीन ऍक्टमध्ये 23 चॅप्टर्स आहेत. थोडक्यात काय, हा ऍक्ट थोडा कन्साइज केलाय, थोडा छोटा केलेला आहे, स्ट्रीमलाईन केलाय, सोप्या भाषेत दिलेला आहे, सर्वसामान्य लोकांना कळेल, कंप्लायन्स इझी होईल, लिगल डिस्प्यूट्स कमीत कमी होतील, या हेतूने हा नवीन ऍक्ट बनवलेला आहे. ओके, आता इनफॅक्ट इझी लँग्वेज ह्याचं जर सोपं उदाहरण द्यायचं झालं ना तर जुन्या ऍक्टमध्ये प्रिव्हियस इयर आणि असेसमेंट इयर ही कॉन्सेप्ट होती. म्हणजे खरं सांगायचं ना तर किती सोपी कॉन्सेप्ट आहे बघा ना. फायनान्शियल इयर सगळ्यांना कॉन्सेप्ट कळते. उदाहरण बघा, फायनान्शियल इयर सपोज मी 2023-24 सांगते. ओके, त्याच्याऐवजी इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये कसं यायचं, प्रिव्हियस इयर 2023-24. आता सर्वसामान्य लोकांना काय वाटायचं, प्रिव्हियस इयर हो, पण इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये प्रिव्हियस इयर म्हणजे करंट इयर असं असायचं. ओके, आय नो हे कन्फ्युजिंग वाटेल पण जाऊ देत ना, गेलेलं आहे हे काय गेलेलं आहे हे तुम्हाला सांगते मी. आणि असेसमेंट इयर म्हणजे काय, ह्याच्या बरोबर पुढचं 23-24च्या पुढचं म्हणजे 24-25. आता हे सगळं लक्षात ठेवायच्या ऐवजी तुम्हाला आता काय लक्षात ठेवायचं आहे, आत्ताचं इयर जे काय चालू आहे ते म्हणजे टॅक्स इयर. थोडक्यात काय, आत्ता काय इयर चालू आहे आपलं, आत्ता आपण 2026-27 चालू आहे आपलं, बरोबर. म्हणजेच टॅक्स इयर 2026-27 चालू आहे, संपला विषय. ना काही प्रिव्हियस इयर आणि ना असेसमेंट इयर आणि काही नाही. म्हणून मी म्हणते की भाषा सोपी केली. ओके, आता पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, ऍक्टही बदलला, ऍक्टची भाषाही सोपी केली, पण मग अजून काय बदललं? आता वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे. दुसरा मुद्दा असं सांगतो आपल्याला की फक्त भाषा नाही बदलली, फक्त ऍक्टने बदलला, तर काही सेक्शन्सचं रिनंबरिंग केलं, काही फॉर्म्सचं रिनंबरिंग पण केलेलं आहे. उदाहरण जर सांगायचं झालं तर सेक्शन 80C आणि 80D हा सर्व जणांना माहिती आहे, त्याचं रिनंबरिंग झालंय सेक्शन 123 आणि सेक्शन 126 म्हणून. पण अनफॉर्च्युनेटली डिडक्शन लिमिट मात्र तेवढ्याच राहिलेल्या आहेत, त्याच्यात काहीही चेंजेस झालेले नाही. किंवा काही जणांना ही फार उत्सुकता आहे, ते टॅक्स स्लॅब बदलल्या का, टॅक्स रेट बदलले का? अनफॉर्च्युनेटली नाही, ते पण एक्झॅक्टली सेमच राहिलेले आहेत. मग काही फॉर्म नंबर बदललेत का? आता बघा, तुम्ही जर कुठे नोकरी करत असाल तर तुम्ही फॉर्म 16 नक्की ऐकला असेल. तुमचा सॅलरीवरचा जो TDS असतो, तुम्हाला एम्प्लॉयर फॉर्म 16 देतो. सो आत्तापर्यंत तुम्हाला फॉर्म 16च मिळणार, किंवा ह्या एप्रिलमध्ये तुम्हाला जो फॉर्म 16 मिळेल तो फॉर्म 16च मिळणार आहे का? कारण हा जो फॉर्म 16 तुम्हाला मिळेल तो 2025-26 साठी असणार आहे, बरोबर. बट जो 2026-27 साठी फॉर्म 16 मिळेल तो फॉर्म 16 नसून तो फॉर्म 130 असणार आहे. थोडक्यात फॉर्म नंबर बदलला. ओके, किंवा जर तुम्ही प्रोफेशनल असाल, या एप्रिलमध्ये तुम्हाला फॉर्म 16च मिळणार आहे, कारण तो आधीच्या इयरचा आहे, 2025-26 आहे.
26-27 च्या इयरचा जो फॉर्म 16A असेल त्याचं रिनंबरिंग कसं झालंय, फॉर्म नंबर 131 झालेलं आहे. तसंच फॉर्म 26AS जो आहे त्याचं रिनंबरिंग झालेलं आहे फॉर्म 168ला. ओके, किंवा जर आपण म्हणतोय 15G किंवा 15H, सिनियर सिटीजन्सला तर नक्कीच हा माहिती असेल, 15G 15H, TDS आमचा करू नका हे सांगण्याचा फॉर्म असतो, त्याला फॉर्म 121 झालेला आहे. किंवा जर अगेन तुम्ही एम्प्लॉई असाल तर एम्प्लॉई इन्व्हेस्टमेंट डिक्लेरेशन असेल, HR डिक्लेरेशन जो 12BB होता त्याचा फॉर्म नंबर झालेला आहे 124. ओके, इथपर्यंत आय होप तुम्हाला लक्षात आलेलं आहे. हे पहिले 2 मुद्दे चेंजेसचे. पुढच्या भागात आपण बघून घेऊयात की काही ITR फायलिंगच्याही डेडलाईन्स बदलल्यात. आता जर तुम्ही ITR 1 किंवा ITR 2 भरत असाल, थोडक्यात काय, तुम्ही कुठे जॉब करत असाल किंवा तुमचं कॅपिटल गेन इन्कम वगैरे असेल तर तुमची डेडलाईन सेम आहे. पूर्वी पण 31 जुलै होती, आता नवीन ऍक्ट प्रमाणे पण 31 जुलैच असणार आहे. तुम्ही जर ITR 3 किंवा 4 भरत असाल, थोडक्यात तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल, प्रोफेशनल असाल, जिथं तुम्हाला ऑडिट ऍप्लिकेबल नाही, त्याची ड्यू डेट एक्सटेंड झालेली आहे. आधी 31 जुलै होती, ती आता 31 ऑगस्ट करण्यात आलेली आहे. मी परत तुम्हाला तेच सांगते, हे जे आत्ताचं जे फायनान्शियल इयर आपलं संपलंय 25-26, त्याच्यासाठी जुन्याच डेट्स ऍप्लिकेबल होणार आहेत. आता जे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे 26-27, त्याचा जेव्हा तुम्ही रिटर्न भराल पुढच्या वर्षी, त्याच्या या सगळ्या ड्यू डेट्स चेंज झालेल्या मी तुम्हाला सांगते. ओके, आता आपण बोलूयात रिव्हाइज रिटर्नकडे. रिव्हाइज रिटर्न म्हणजे काय, तुम्ही रिटर्न वेळेत भरला, जुलैला तुम्ही रिटर्न भरला. ओके, आणि मग तुम्हाला लक्षात आलं, अरे थोडं चुकलं होतं, मला रिव्हाइज करायचं आहे माझं रिटर्न. तर पूर्वी तो तुम्ही कधीपर्यंत रिव्हाइज करू शकायचा, तर डिसेंबरपर्यंत तुम्ही रिव्हाइज करू शकायचा. ओके, आता आपण एक सिंपल उदाहरण घेऊन सांगूयात. लेटेस्ट आपण 2025-26 चीच गोष्ट बोलतोय आत्ताच्याची. 25-26 तुम्ही कधीपर्यंत, आणि तुम्ही जॉब करताय कुठेतरी, तर तुम्ही कधीपर्यंत रिटर्न फाईल करणं अपेक्षित आहे, तर 31 जुलैपर्यंत. तुम्ही रिटर्न भरला, नंतर कळालं अरे काहीतरी चुकलं, मग तुम्ही तो रिव्हाइज कधीपर्यंत करू शकता, तर डिसेंबरपर्यंत करू शकता. ओके, आता नवीन ऍक्ट प्रमाणे काय होणार आहे, तर डिसेंबरच्या ऐवजी अजून 3 महिने मिळालेले आहेत, आता पुढच्या मार्चपर्यंत तुम्ही हा रिवाइज रिटर्न फाईल करू शकता. बट त्याच्यात पण काही गोष्टी आहेत का, तर आहेत. जर तुम्ही डिसेंबरपर्यंत जर भरलं, जे आत्ताचं आहे तसंच, ओके, डिसेंबरपर्यंत जर तुम्ही भरलं तर विदाउट एनी एक्स्ट्रा फी तुम्ही रिवाइज रिटर्न करू शकता. बट डिसेंबर उलटून गेला आणि जे मी तुम्हाला म्हटलं 3 महिने आता एक्स्ट्रा मिळाले ना, जान फेब मार्च, पुढचे 3 महिने एक्स्ट्रा मिळाले, तिथेही तुम्ही रिटर्न रिवाइज करू शकता, पण तिथे तुम्हाला फी ऍप्लिकेबल होणार. ओके, सो आय होप तुम्हाला कळालेलं आहे. जुन्या ऍक्ट प्रमाणे तुम्हाला डिसेंबरपर्यंतच डेडलाईन असायची, आता तुम्हाला 3 महिने एक्स्ट्रा मिळालेले आहेत, पुढच्या मार्चपर्यंत तुम्ही भरू शकता. पण फुकट का नाही, एक्स्ट्रा 3 महिन्यात जर तुम्ही भरला तर तुम्हाला एक्स्ट्रा थोडी फी पण भरायला लागेल. ओके, सो आय होप तुम्हाला ITRच्या डेडलाईन्स बद्दल कळालेले. पुढच्या भागात आपण या लोकांचे क्वेश्चन्स ॲड्रेस करू जे F&O मध्ये वगैरे ट्रेड करतायत. वळूयात सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स कडे, कारण हा तुम्हाला नक्कीच माहिती असेल, आताच्या बजेटमध्ये पण याच्याबद्दल चर्चा झाली होती. जे कोण फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये ट्रेड करतात त्यांच्यासाठी ही बातमी आहे की चांगली बातमी नाहीये, पण STT जे आहे फ्युचर्स अँड ऑप्शन्सवरचा, तो आता वाढलेला आहे. कधीपासून वाढलेला आहे, 1 एप्रिल 2026 पासून. सो तुम्ही आता जे फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेड करताय आता या महिन्यापासूनच STT वाढलेला आहे. ओरिजिनल किती होता फ्युचर्स ट्रेडिंग वरती 0.02, तो आता 0.05% वरती गेलेला आहे. आणि ऑप्शन्सवरचा जो 0.1% होता तो आता 0.15% झालेला आहे. बट एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, ओल्ड ऍक्ट असो न्यू ऍक्ट असो, फ्युचर्स अँड ऑप्शन्स हा नॉन स्पेक्युलेटिव्ह बिझनेस मानला जातो. जर तुम्हाला चुकून माकून प्रॉफिट मिळाला तर नॉन स्पेक्युलेटिव्ह बिझनेस इन्कम म्हणून हे ट्रीट केलं जातं, आणि जो काही तुम्ही STT भरताय तो बिझनेस एक्सपेन्स म्हणून ट्रीट केला जातो, आणि तो तुम्हाला डिडक्टिबल सुद्धा होतो. सो याच्यात काही चेंज आहे का की डिडक्शन वगैरे, ते डिडक्शन चेंज नाही, पण म्हणलं एक छोटीशी रिव्हिजन करून टाकूयात की हे डिडक्शन म्हणून तुम्हाला मिळतं. जसं आता आपण डेरिव्हेटिव्ह बद्दल बोलतो, त्याच्याच म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या ऐवजी आता जरा इक्विटीज कडे वळूयात आपण. तर हा 5वा मुद्दा आहे. बाय द वे 5वा मुद्दा आहे इक्विटी आणि बायबॅक च्या संदर्भात. नॉर्मल इक्विटी टॅक्सेशन काही बदललेलं आहे का, तर नॉर्मल इक्विटी टॅक्सेशन बदललेलं नाही. LTCG साठी पूर्वी पण 12.5% होतं, नवीन ऍक्ट प्रमाणे पण 12.5% आहे लॉंग टर्म ॲसेटसाठी. आणि जर शॉर्ट टर्म असेल तर आधी पण 20% होतं, आता पण 20% आहे. सो इक्विटीजच्या टॅक्सेशनमध्ये तर काहीच बदल नाही झालेला आहे. पण जर काही बायबॅक झाला असेल तर पूर्वी जे काय बायबॅक इन्कम तुम्हाला मिळायचं, म्हणजे पूर्वी जे काय बायबॅक वरती तुम्हाला जे काही इन्कम जनरेट व्हायचं, ते पूर्वी डीम डिव्हिडंड प्रमाणे ट्रीट केलं जायचं, आणि त्याचं जे कोण हायर टॅक्स स्लॅबमध्ये असतील त्यांना दुःख व्हायचं, कारण ते टॅक्स स्लॅब्स प्रमाणे ट्रीट व्हायचं. आता मात्र ते कॅपिटल गेन प्रमाणे टॅक्स होणार आहे. याच्याबद्दल मी थोडं अजून डिटेल आपल्या या बजेट व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. बजेट व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. बट ओव्हरऑल आय होप हा बायबॅकचा एवढा चेंज कळालेला आहे. आधी डीम डिव्हिडंड म्हणून ट्रीट व्हायचं, आता ते कॅपिटल गेन म्हणून ट्रीट होणार.
आय होप हे पण क्लिअर आहे. शेवटच्या भागामध्ये आपण TCS बद्दल आणि सॅलरी अलाउन्सेस बद्दल बोलणार आहोत. आता वळूया TCS कडे. परत तुम्ही जर माझा बजेट व्हिडिओ बघितला असेल तर याच्यात आपण ऑलरेडी TCS बद्दल चर्चा केलेली आहे, डिटेलमध्ये केलेली आहे. आता थोडं पटकन करणार आहे. जर तुम्ही ओव्हरसीज टूर पॅकेज वरच्या TCS बद्दल जर तुम्हाला आठवत असेल तर मी म्हणले होते की आधीचे ड्युअल रेट सिस्टीम होती. 5% TCS कधी लागायचा, कधी 20% लागायचा. पण नवीन ऍक्ट प्रमाणे फ्लॅट 2% TCS आहे टूर पॅकेजेसवरती. ओके, ओव्हरसीज टूर पॅकेजेसवरती. आणि जर मी LRS रेमिटन्स बद्दल बोलत असेल तर म्हणजे एज्युकेशनसाठी तुम्ही पैसे बाहेर पाठवताय, मेडिकलसाठी तुम्ही भारताबाहेर पैसे पाठवताय. पूर्वी 5% TCS लागायचा, आता तो 2% TCS लागणार आहे. ओके, हे झालं तुमच्या TCS बद्दल. पण आता जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर महत्वाचे मुद्दे आता येत आहेत. तुम्हाला आठवत असेल तर चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स हा एक अतिशय जुना, म्हणजे तुम्हाला गंमत सांगते, मी जेव्हा 2008 साली CA केलं, 8 साली माझं CA झालेलं, तेव्हा पण मी याच लिमिट शिकलेली आहे. 100 रुपीज पर मंथ पर चाइल्ड. आता म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या पोराबाळांच्या शिक्षणासाठी, एका मुलाच्या किंवा एका मुलीच्या शिक्षणासाठी 100 रुपये प्रति महिना असं तुम्हाला टॅक्स अलाउन्स मिळणार. काय होतं आजकाल, 100 रुपये महिन्यात काही होतं का? काहीच होत नाही. काय ते पोरांचं शिक्षण कसं होणार आहे? आता नवीन लिमिट किती केली तर 3000 रुपये पर मंथ पर महिना. आय नो जे IB स्कूलमध्ये जातात ते म्हणतील ही पण चेष्टाच करतायत, पण साध्या शाळांमध्ये 3000 पर महिना आहे स्टील नॉट बॅड. पर महिना पर चाइल्ड. हॉस्टेल अलाउन्स 300 पर महिना पर चाइल्ड होतं तेव्हापासून मागच्या वर्षीपर्यंत. आता नवीन ऍक्ट प्रमाणे 9000 रुपये पर महिना पर चाइल्ड एवढा हॉस्टेल अलाउन्स झालेला आहे. फ्री मील्ससाठी काय, पूर्वी 50 रुपये पर मील होती, आता 200 रुपये पर मील केलेली आहे. गिफ्ट्स, नॉन कॅश जी गिफ्ट्स असतात, बर्थडेचे रिलेटेड काही मील्स, तुम्हाला बर्थडे रिलेटेड वाउचर्स मिळत असतील, काही मील वाउचर्स वगैरे मिळत असतील. पूर्वी ते 5000 रुपये पर इयर पर्यंत अलाउन्स तो तुम्हाला एक्झाम्प्ट असायचा, आता हे 15000 पर्यंत केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे HRA अलाउन्स जो आहे तो अलाउन्स तर सेम, म्हणजे तो काय ऑफकोर्स त्याच्या ज्या लिमिट्स आहेत, जेवढं तुम्हाला त्याचं अलाउन्सचं तुम्हाला डिडक्शन तुम्ही घेऊ शकाल, अलाउन्सचं डिडक्शन नाही म्हणलं पाहिजे, बट जेवढं तुम्ही डिडक्ट करू शकाल टॅक्सेबल कॅल्क्युलेट करताना, तर 50% ऑफ सॅलरी कोणाला असायचं तर फक्त मेट्रो सिटीजसाठी. मेट्रो सिटीजमध्ये तुमचं मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई 4च शहर यायची. पण पुण्यातही आता कॉस्ट ऑफ लिव्हिंग, हाऊसिंग खूप महाग आहे. हैदराबादमध्ये पण महाग आहे, बंगलोरमध्ये पण महाग आहे, तिथेही 40%च मिळायचं. नवीन ऍक्ट प्रमाणे त्यांनी 4 शहर ऍड केलेले आहेत, हैदराबाद, पुणे, हैदराबाद, पुणे, त्याच्यानंतर अहमदाबाद आणि बंगलोर. ओके, या 4 शहरांमध्ये आता 50% मध्ये ते जाणार. ओके, 50% ऑफ सॅलरी, जे पूर्वी या 4 अदर दॅन मेट्रोज फक्त 40% ऑफ सॅलरी होती. याच्यासाठी खूप मोठा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला काय आता आपण डिस्कस नाही करत बसणार आहोत, बट हा एक ऍडिशनल चेंज झालेला आहे HRA मध्ये. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर काय काय कळालं असेल. तुम्हाला एकदा 7ही चेंजेस जे आपण काय काय शिकलेलो आहे ते ॲट अ ग्लान्स तुम्हाला आता दिसतील, आणि काय काय शिकलेलो आहे एकदा परत डायजेस्ट करायचा प्रयत्न करा. एखादा अडला असेल गोष्ट तर परत एकदा व्हिडिओ रिवाइज करून बघा. तरीही काही डाऊट उरला तर कॉमेंट्समध्ये विचारा. आम्ही पूर्ण प्रयत्न करू की तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा पूर्ण प्रयत्न नक्कीच करू. व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे जे कोण मित्रमैत्रिणी आहेत, जे जॉब करतायत किंवा ज्यांचं स्वतःचं बिझनेस प्रोफेशन आहे, ज्यांना असंच शिकून घ्यायचं आहे, त्या सगळ्यांना व्हिडिओ फॉरवर्ड करा, फॅमिली ग्रुप्समध्ये फॉरवर्ड करा. व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि ते सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून टाकूया. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या YouTube चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून, rachanaraanade.com आणि rachanaraanade.in वरून.